माझ्या वयाचे पोरं त्यांच्या मामाच्या पोरीचे, मामाच्या पोराचे लग्न बघतेत. पण मी माझ्या मामाच्या लग्नाला गेलतो. आपल्या विजू मामाचं आज लग्न होतं, त्यामुळं काय सकाळ सकाळ म्हणलं दूध घालून यावा. पावसाने काय लयच बेकारी चालू होती. फुल खड्डे बिड्डे फुल झालते. मग काय घरी येऊन आंघोळ बिंघोळ केली आणि जाता जाता ह्यो घरी भेटला. अभिजित आणि मी पिकअप मध्ये बसलो होतो. गाडीवर जायजोगं काय नव्हतं, पाऊस फुल होता. परसू दादाला म्हणलं चटई आतर म्हणजे आपल्याला चटईवर बसायला, नाही तर सगळ्या चटईवाल्या होत्या ना, तेव्हा ह्या अण्णाचा इकडे डान्स चालू होता. अण्णाला म्हणलं तुम्ही जर डान्स करीत बसा, आता आम्ही जातो लग्नाला. तात्या काय इथंच उभा होता. मग काय गेलोत लग्नात. लग्नात गेल्या गेल्या अभिजितचं नटणं चालू होतं. अभिजितला म्हणलं सगळं राहू दे, आपण जाऊ जेवायला. या गाड्याने काय गुलाबजामुन अनलिमिटेडच घेतले होते. मग चला म्हणलं मी पण जेवतो. मग काय जेवण बिवण झालं तर हे राहुल भाऊ भेटला. राहुल भाऊ काय लांबूनच रामकृष्ण हरी म्हणत होता. पेट पूजा करून मग आलोत मंडपात. मंडपात आलं की नवरा नवरीची एंट्री होणार होती. मामा मामीचं स्वागत झालं. मस्तपैकी मामा बी थाटात बसला होता. विषयच नाही. ह्यो मामा 7 जन्माचे 7 फेरे घेत होता. पण आमच्या मामाला बायको नावाचं वादळ अजून माहीतच नव्हतं. मामाचं लग्न झालं मस्तपैकी नियोजन मध्ये आणि आम्ही निघालोत घरी. घरी जातानी येतानी कंटिन्यू पाऊसच चालू होता. आणि इकडे गावाकडे येऊन बघतोय तर लईच पाऊस. आता तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही तेवढा कमेंट करून सांगा. आणि काय डबके साचलेले असतात व्यवस्थित जातेत जावा.